मनसेचे शेतकरी सेनेचे नेते संतोष नागरगोजे यांना उमेदवारी जी आहे ती मनसेकडून जाहीर झालेली आहे। सर अभिनंदन, लातूर ग्रामीणमधून आपली उमेदवारी जाहीर झालेली आहे। काय नक्की निर्णय झाला बैठकीमध्ये? माननीय रावसाहेब ठाकरे यांनी मी आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी लातूर ग्रामीणमध्ये जे आतापर्यंत काम केलंय त्या कामावरती विश्वास ठेवून मला लातूर ग्रामीणमधून उमेदवारी आज या ठिकाणी जाहीर केलेली आहे। त्याबद्दल मी साहेबांचं खूप खूप आभार मानतो की माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला माननीय राजसाहेबांनी खूप मोठी संधी दिलेली आहे आणि त्या संधीचं या सर्व लातूर ग्रामीणमध्ये जे रात्रंदिवस काम करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या जीवावरती आम्ही त्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही। हे जे खिचडी राजकारण झालं आहे ह्या खिचडी राजकारणाला लोक वैतागलेले आहेत आणि आम्हाला 100% खात्री आहे की या भागामध्ये आम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला लोक स्वीकारतील। खरं तर तुमच्या विरोधामध्ये आता माजी मुख्यमंत्र्यांचा मुलगा असणार आहे, मातब्बर घराणा आहे देशमुख कुटुंबीय, कशा पद्धतीचा सामना आपण पाहत आहे? जरी मातब्बर घराणं असलं तरी लातूर ग्रामीणमध्ये ह्या मागच्या 5 वर्षामध्ये त्यांनी कसल्याही प्रकारचं काम केलेलं नाही। आम्ही जनतेच्या प्रत्येक प्रश्नावरती महाराष्ट्र नवनिर्माण सेना काम करत असते। आमदार म्हणून मी नाही, लोकांना कुणालाही विचारा की मागल्या 15 वर्षापासून लातूर ग्रामीणमध्ये काँग्रेसचा आमदार आहे, कुठल्याही प्रकारचं काम त्या लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये झालेलं नाही। त्याच्यामुळे लोक त्यांना स्वीकारणार नाहीत अशी माझी 100% खात्री आहे। कॅमेरामन आप्पासाहेब महर्तसह TV9 मराठी लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।